साईडला टर्न करून दाखवते. आणि हा प्रॉब्लेम असतो कारण की खिशासाठी जे फॅब्रिक वापरलेलं असतं ना ते खूप म्हणजे हलक्या क्वालिटीचं असतं, बरंगळ क्वालिटीचं. त्यामुळे हे जे खिशा आहेत ना हे बघा अशा पद्धतीने बॉटमच्या साईडने फाटतात आणि मग तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जुगाड करून कसे स्टिच करायचे ते बघणार आहोत. तर बघा हा जो फाटलेला पार्ट आहे खिशाचा तो आपण सर्वात अगोदर कट करून घेऊ. बघा ठिकठिकाणी विरलेला पार्ट आहे तो. पहिल्यांदा अगोदरचा हा जो खिशाचा पार्ट आहे तो मी कट केला आणि त्यानंतर पुन्हा इथं त्याच मापाचा मी इथे व्हाईट कलरचा कपडा घेतला. याची लांबी रुंदी स्क्रीनवरती दिलेलीच आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या खिशाच्या मापानुसार घेऊ शकता. आणि बघा अशा पद्धतीने तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. याचा फुल डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल वर्षा फॅशनवर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. स्क्रीनवरती पण तुम्हाला याचं माझ्या फोटोच्या खाली टायटल दिसेल, त्यावरती क्लिक करून पण तुम्ही याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्लो व्हिडिओ, हळू व्हिडिओ बघू शकता. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. इथे फक्त आपल्याला 1 ते 1.5 मिनिटामध्येच दाखवायचं असतं, त्यामुळे मी इथे स्पीडने दाखवत आहे. तर बघा कडेच्या साईडने बॉटमच्या साईडने स्टिच केला. आता या साईडने पण मी इथे स्टिच करून घेत आहे. आणि त्यानंतर बघा वरच्या साईडने पण आपण जो पार्ट राहिलेला आहे तो पण स्टिच करून घेऊया. या स्टेजला मी छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं कंटेंट देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला ही जुगाडू आयडिया आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर पण करा व्हिडिओ. आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक आणि उपयोगी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा अशा पद्धतीने आपले हे जे पॉकेट आहे ते लावून तयार झालेलं आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरच्या घरी पॅन्टला पॉकेट कसं लावायचं ते दाखवलेलं आहे. तर नक्की ट्राय करा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.